स्पेशली जे 3 रोल्स जे पीपल नो यू फॉर, राईट? एक आहे सरस्वतीबाई फाळके, दुसरं नटरंग मधली त्याची जी बायको असते ती, आणि तिसरं बालगंधर्व मधलं. मोठ्या पुरुषांच्या मागे विभावरी होती असे अनेक प्रसंग आहेत सिनेमात जिथे शी स्टूड व्हेरी स्ट्रॉंग. मग त्या नवऱ्याला झापायच्या. जेव्हा दादासाहेब तिला तारामतीचं काम कर म्हणून मागे लागतात एका पॉइंटला, तेव्हा ती स्पष्टपणे नकार देते. आणि अदरवाईज कोणाचंही न ऐकणारे दादासाहेब ते मान्य करतात. ओव्हरऑल सगळीकडे चिल्ड्रन्स थिएटर हे मेन स्ट्रीम थिएटर कधीच मानलं जात नाही. चिल्ड्रन्स सिनेमा इज नेव्हर मेन स्ट्रीम सिनेमा. चिल्ड्रन्स लिटरेचर इज नेव्हर मेन स्ट्रीम लिटरेचर. आणि असंच वाटतं की सोपं आहे मुलांना एंटरटेन करणं. अनेकदा असं होतं ना की आता माझ्या समजा दिवस तुझ्या छोट्या मुलीला डेस्पेनला घेऊन जायचंय, तर वेअर विल यू टेक हर? मॉल, वेअर एल्स? इट्स द इझिएस्ट ऑप्शन. कालच माझ्या मुलीशी बोलत होते, ती म्हणली आई आता आमचं असं होतं की वी कॅनॉट एस्केप इन्फॉर्मेशन. आय वुड वॉन्ट टू एस्केप इन्फॉर्मेशन समटाइम्स, बट वी कॅनॉट. हो, दॅट इज सो ट्रॅजिक. इट इज. मी तिला आता ती ग्लुटेन इंटॉलरंट आहे असं इतक्यातच डिस्कवर झालं, तर ती म्हणली आई तेव्हापासून मला ना सगळे पेस्ट्रीज, पास्ताज असे फीड येत आहेत मला. ती म्हणली आय कॅनॉट एस्केप दिस अँड दॅट इज द ट्रूथ. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्ता जी माझ्यासमोर बसलेली आहे ती एक अत्यंत गुणी अभिनेत्री आहे. आणि द फर्स्ट टाइम आय रिमेंबर बीइंग रिअली टेकन अ बॅक बाय हर परफॉर्मन्स वॉज सातच्या आत घरात. सातच्या आत घरात ही फिल्म अशी एक फिल्म होती की जी आम्ही कधीच नाही विसरू शकत. आणि ती रिअल इन्सिडेंट्सवर बेस्ड होती. आम्ही पण तेव्हा कॉलेजमध्ये होतो. इट वॉज सो क्लोज टू आवर हार्ट. सो मी बोलते अर्थातच विभावरी देशपांडे यांच्याबद्दल. नमस्कार विभावरी. सो विभावरी खूप वर्ष झाले काम करते, पण आय फाउंड आउट की वयाने शी इज नॉट व्हेरी mature. I didn't want to say old. I am old. You are old. I am not. Not really. आपल्यामध्ये खूप फरक नाहीये, so I will not call you old. I'm pretty old, but okay, fine. But one of the very important things विभावरी जे मला नेहमी स्ट्राईक करतं की स्पेशली जे 3 रोल्स जे पीपल नो यू फॉर, राईट? एक आहे सरस्वतीबाई फाळके, दुसरं नटरंग मधली त्याची जी बायको असते ती, आणि तिसरं बालगंधर्व मधलं. राईट. सो हे 3 रोल्स म्हणजे त्या मोठ्या पुरुषांच्या मागे विभावरी होती असं म्हणत असले लोक. तरीही व्हॉट आय वॉन्ट टू आस्क यू इज की ह्या प्रत्येक कॅरेक्टरनी तुला काय शिकवलं व्यक्ती म्हणून? आय एम मोर इंटरेस्टेड इन सरस्वतीबाई फाळकेंचं कॅरेक्टर. दॅट्स अ गुड क्वेश्चन. कारण असं का असतं असं बरेचदा विचारलं जातं. त्याचं उत्तर असं असतं की आपण ठरवून असं काही करत नाही. समोर आलेला रोल जेव्हा तुम्हाला चॅलेंजिंग वाटतो, प्रॉमिसिंग वाटतो, तेव्हा आपण तो करतो. बरोबर. आणि ह्या 3ही भूमिका आपापल्या पद्धतीने खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग होत्या. कॅरेक्टर्स म्हणून ती खूप वेगळी होती तिन्ही. करेक्ट. म्हणजे एकासारखं दुसरी व्यक्तिरेखा नव्हती. जरी बायोपिक्स मध्ये त्या मोठ्या पुरुषाची बायको हा असेल, तरी ॲज कॅरेक्टर्स इट वॉज व्हेरी डिफरंट. त्यामुळे त्या 3ही फिल्म्स करताना माझ्यासाठी तो खूप लर्निंग आणि खूप एक्साइटिंग एक्सपिरियन्स होता. सरस्वतीबाई फाळकेंविषयी जर सांगायचं तुला तर असं आहे की सरस्वतीबाई फाळकेंविषयी काहीच कुठेच लिहिलेलं नाहीये, माहितीच नाही. देयर इज नथिंग. त्या सगळंच करायच्या एवढं मेन्शन आहे की त्यांना एडिटिंग शिकवलं होतं, त्यांना कॅमेरा ऑपरेट करायला शिकवलं होतं, त्यांना फिल्म डेव्हलप करायला शिकवलं होतं. शी न्यू एव्हरीथिंग ऑफ फिल्म मेकिंग आणि शी डिड एव्हरीथिंग. म्हणजे क्रूचं जेवण, स्वयंपाक बनवणं, असं काही सगळंच करायच्या त्या. ह्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. त्यामुळे आपल्याला सिनेमात सरस्वतीबाई ज्या दिसतात त्या परेशला दिसलेल्या सरस्वतीबाई आहेत. आणि त्या जर ओव्हर्टली तू बघितलंस तर अशा आहेत की ते म्हणतील तसं, असं वाक्य त्या सिनेमात खूप वेळा माझ्या तोंडी आहे की ते म्हणतील तसं असं त्या म्हणत असतात. अर्थातच आय वॉज इव्हन मच यंगर देन, आणि आपण सगळे स्ट्रॉंग हेडेड फेमिनिस्ट बायका. त्यामुळे हा पहिला प्रश्न मी परेशला विचारला होता की ही बाई कसं म्हणत नाही. ते म्हणतील त्याला ती हो म्हणते, ती कधी क्वेश्चन करत नाही, ती घरातले दागिने काढून देते. हाऊ इज शी सो
अनअफेक्टेड किंवा नॉन क्वेश्चनिंग, हाऊ इज इट पॉसिबल. कारण तो धागा पकडणं माझ्यासाठी महत्वाचं होतं, कारण अदरवाईज ते वागणं मला रिलेटेबल कुठल्याच ऑफकोर्स दृष्टीने नव्हतं. तर तो असं म्हणाला की एकतर तू आजचा काळ आणि 1910, 11, 12, 13चा काळ हे 2 वेगळे काळ आहेत, हे तू आधी लक्षात घे. बरोबर. आणि ते नुसतं तुम्ही काय कपडे घालता ह्यासाठी वेगळं नाहीये, तर सोशल स्ट्रक्चर, फॅमिलीचं स्ट्रक्चर, कुटुंबातलं स्त्रीचं स्थान, या सगळ्या दृष्टीने तो वेगळा काळ आहे. त्यामुळे आधी तुझा आत्ताचा जो विभावरी देशपांडे म्हणून तुझा जो विचार आहे तो अर्थातच बाजूला, जे आपण करतोच ऍज ऍक्टर्स. तर तो असं म्हणाला की आपल्या आयुष्यात कायम एक श्रद्धास्थान असतं. कुठल्याही पिढीत, कुठल्याही वयात, कुठल्याही काळात प्रत्येक माणसाचं एक श्रद्धास्थान असतं. मग ते माणूस असेल, एखादा देव असेल, एखादा सायन्स रिसर्च असेल, काही असेल, एक काहीतरी श्रद्धास्थान असतं आणि तिथे आपण नो क्वेश्चन्स आस्क्ड करत असतो काहीतरी. मग त्यासाठी आपल्याला जे करावे लागतात ते कष्ट, हाल अपेष्टा ज्याला म्हणतात, हे काहीच आपल्याला ह्याचा कशाचाच त्रास होत नाही. नथिंग मूव्हज अस, नो मॅटर हाऊ हार्ड इट इज. ते श्रद्धास्थान सरस्वतीबाईंसाठी दादासाहेब फाळके हे होते, तिचा नवरा. हे त्यांचं श्रद्धास्थान होतं. ती त्यांची दुसरी बायको होती. ते वयाने तिच्यापेक्षा खूप मोठे होते. तर तू एकदा हा जर विचार तुझ्या डोक्यात पक्का केलास तर तुला असं लक्षात येईल की ती बाई इतकी सरेंडर का होते आहे. कदाचित मी माझ्या आयुष्यातली जी पॅशन आहे, फॉर एक्झाम्पल थिएटर फॉर यंग अडल्ट्स, ही वर्षानुवर्ष मी कुठल्याही ज्याला तथाकथित रिटर्न्स म्हणतात हे न करता करते, ते माझं श्रद्धास्थान आहे. त्या बाई पर्पज आणि ज्याला आपण पर्पज म्हणू शकतो, अल्टिमेट फेथ. आणि त्यासाठी मग ह्या माणसासाठी, आणि हा जे म्हणेल त्याची दृष्टी, मग विजन, त्याची पॅशन, त्याचं जे काय आयुष्यात त्यांना जे करून बघायचंय, हे त्यांच्यासाठी वॉज द अल्टिमेट वर्ड. राईट. आणि त्यासाठीच त्या सगळं कायम त्यांच्यासाठी करत होत्या. हॅव्हिंग सेड दॅट, असे अनेक प्रसंग आहेत सिनेमात जिथे शी स्टूड व्हेरी स्ट्रॉंग. मग त्या नवऱ्याला झापायच्या. जेव्हा दादासाहेब तिला तारामतीचं काम कर म्हणून मागे लागतात एका पॉइंटला, तेव्हा ती स्पष्टपणे नकार देते. बरोबर. ती म्हणते मी नाही करणार, मी तारामतीचं काम करू का मी स्वयंपाक करू, असा एक सीन आहे. आणि शी पुट्स हर फूट डाऊन. आणि अदरवाईज कोणाचंही न ऐकणारे दादासाहेब ते मान्य करतात. तर तो एकदा मला हा ट्रिगर मिळाल्यानंतर माझ्यासाठी ते खूप हंबलिंग एक्सपिरियन्स होता. कारण ह्युमन रिलेशन्स मध्ये आपण अनेकदा आपलं स्वत्व न सोडताच डील होत असतो ना, कारण आपण प्रयत्न तरी तोच असतो. पण किती आपण एखाद्या माणसासाठी किती समर्पित होऊ शकतो, आणि अनेकदा आपल्याला न पटलेली एखादी गोष्ट पण आपण करू शकतो. हे माणूस म्हणून खूप फ्लेक्सिबल होणं, हंबल होणं, ऍक्सेप्टन्स असणं, टॉलरन्स असणं, ह्या खूप गोष्टी मला त्या कॅरेक्टरने हळूहळू इन द प्रोसेस शिकवत गेलीच नाही. पण त्या कॅरेक्टरचं तुमच्यात काहीतरी उतरतं, जसं तुमचं त्या कॅरेक्टरमध्ये उतरतं. ते मला सरस्वतीबाईंनी फार चांगल्या पद्धतीने दिलं असं. आणि याच्यामधला जो ऍक्सेप्टन्स हा भाग आहे ना, हा मला खूप महत्वाचा वाटतो. आणि तोच एक धागा आहे जो इव्हन बालगंधर्वांच्या बायकोच्या बाबतीत इन अ वे, ऑल्दो ते तसंच्या तसं नव्हतं, पण स्टील इनफॅक्ट बालगंधर्व मध्ये थोडंसं असं झालं की त्यांची एक अत्यंत वेगळी आणि थोडीशी निगेटिव्ह साईड लक्ष्मीबाईंच्या त्या पात्राकडून, म्हणजे तिच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली. अदरवाईज नारायण राजहंस म्हणजे देव होते ना सगळ्यासाठी, कलाकार म्हणून, माणूस म्हणून, किंवा त्या ग्रुपचा लीडर म्हणून. पण त्यांनी आपल्या बायकोवर अन्याय केला आणि तो अन्याय तसाच्या तसा त्या सिनेमात समोर येतो. म्हणजे ते ग्लोरिफाय न होता ते येतं. त्यामुळे त्याच्यामध्ये लक्ष्मीबाई राजहंसांच्या पात्रांनी, माझ्या पात्रांनी थोडं त्यांना ह्युमन म्हणून ग्राउंड केलं जास्त. त्यामुळे त्या बाईंचा तसा ऍक्सेप्टन्स नॅचरली नव्हता. सुरुवातीला होता, पण नंतर ही लेफ्ट हर. त्यामुळे तो एक वेगळा, म्हणूनच मला म्हणाले तिन्ही रोल्स वर व्हेरी डिफरंट. तर ते त्याचा टेक्स्चर वेगळं होतं. आणि शी वॉज व्हेरी मेलनकोलिक. त्या खूप दुःखी होऊन खंगून गेल्या लक्ष्मीबाई राजहंस. तर ते पण नेहमीच असं होतं की मोठा हिमालयाची सावली ज्याच्यावरनं हे आहे की मोठा
मोठा माणूस असतो तो बाप म्हणून कसा असतो, बायको म्हणून कसा असतो, तो कदाचित खूप वेगळा असतो. हो. आणि इट इज अ प्राइस दॅट नीड्स टू बी पेड. आणि ते त्याच्या आजूबाजूची माणसं ती आजूबाजूची जवळची माणसंच ते पे करत असतात. त्याला काही पर्याय नाही. पर्याय नाही. आय नो. पण मग मला सांग की हे सगळं करत असताना तुला म्हणजे हा एक कलाकार म्हणून तुझ्यावरचा अन्याय असं मला वाटतं की तुला नेहमी अशा भूमिका साडी आणि गावातली बाई आणि अशा भूमिका मिळतात. पण त्या व्यतिरिक्त कलाकार असण्याच्या व्यतिरिक्त तू एक उत्कृष्ट लेखिका आहेस. तू एक लहान मुलांसाठी, यंग ॲडॉलसन्ससाठी तू थिएटर हे शिकवते, जे तू म्हणालीस की जे तुझं श्रद्धास्थान आहे. तर या वयातल्या मुलांसाठी, मुलींसाठी हे करावं असं तुला का वाटलं आणि कधी वाटलं? त्याचं एक इंटरेस्टिंग उत्तर म्हणजे मी बालप्रेक्षक म्हणून ग्रिप्स थिएटरची नाटकं अनुभवली आहेत. थिएटर फॉर यंग अडल्ट्स आम्ही जे म्हणाले ते ग्रिप्स थिएटर नावाची एक बर्लिनमध्ये 60च्या दशकात एक चिल्ड्रन्स थिएटर ऍक्टिव्हिटी सुरू झाली. फॉल्कर लुडविश नावाचे लेखक आहेत. त्यांनी ती सुरू केली. त्यांनी असा विचार केला की फॅन्टसी, पर्या, भूतखेत, दॅट वॉज चिल्ड्रन्स थिएटर फॉर द लॉंगेस्ट टाइम. सगळीकडे तसंच अजूनही पण त्यांचं असं हे होतं की हे फॅन्टसी आणि मनोरंजन हा एक खूप महत्वाचा आस्पेक्ट आहे आणि तो खूप एनरिचिंग आहे. म्हणजे आपण सगळेच डिझनी बघत त्याच्यावर वाढलो. पण त्या पलीकडे सुद्धा थिएटर हे माध्यम खूप इफेक्टिव्ह आणि मुलांच्या कॉग्निटिव्ह, इमोशनल, सोशल डेव्हलपमेंटसाठी खूप स्ट्रॉंगली वापरता येऊ शकतं हे त्यांनी जाणून त्यांनी अतिशय लहान मुलांच्या रोजच्या जगण्यातले विषय मांडणारी नाटकं करायला सुरुवात केली. which were smaller in scale as compared to the grand musicals. Smaller in scale, सोपे, साधे, छोटे छोटे रोजच्या जगण्यातले प्रश्न होते आणि इंटिमेट थिएटर असायचं. आणि ते खूप पटकन इट पिकअप आणि खूप जर्मनीत ते वाईड स्प्रेड झाला त्याचा. आणि डॉक्टर मोहन आगाशांनी 1982 मध्ये नाटक असंच कुठेतरी कॉन्फरन्सला गेले होते तेव्हा बघितलं आणि त्यांना असं वाटलं की हे भन्नाट आहे आणि हे आपल्याकडे झालं पाहिजे. आणि 1986 साली त्यांनी फॉल्कर लुडविश आणि वॉल्फगांग कोलनेडर नावाचे त्यावेळेचे तिकडचे दिग्दर्शक होते, त्यांना भारतात बोलवलं आणि त्यांनी भारतातल्या काही मुळात पुण्यातल्या, कारण थिएटर अकॅडमी त्यांची पुण्याची संस्था, यंग रायटर्स आणि डिरेक्टर्सना बंगलोरहून, दिल्लीहून, कोलकाताहून असं त्यांना बोलवून त्यांचं वर्कशॉप घेतलं. आणि त्याच्यातनंही ग्रिप्स थिएटर ऍक्टिव्हिटी सुरू झाली. त्याची पहिलं नाटक केलं श्रीरंग गोडबोले यांनी इन 86 आणि तेव्हा मी 7 वर्षाची होते. आणि माझी आई थिएटर क्रिटिक होती, ती लिहायची नाटकावर आणि ती मला नाटकाला घेऊन गेली आणि तोपर्यंत नाटक मी बालनाट्य, जी कन्व्हेन्शनल बालनाट्य भरतनाट्य मंदिरला एकाच तिकिटात आणि पेप्सिकोला त्याच्यावर फ्री वगैरे हा झोन मी पाहिला होता. आणि हे बघितल्यावर मला असं की आई शपथ, हे काहीतरी वेगळंच आहे, हे काहीतरी हे भन्नाट आहे. आणि आय गॉट हुक्ड. आणि मग मी पुढची 10 वर्ष आणि त्याच्यामध्ये मोठी मुलं लहान मुलांची कामं करतात. सो इट्स थिएटर फॉर चिल्ड्रन, नॉट थिएटर विथ चिल्ड्रन. कारण आपण बालरंगभूमी म्हणली की लहान, ती पण एक पद्धत आहे, पण दिस इज थिएटर फॉर चिल्ड्रन. त्यामुळे 10वी नंतर यू कॅन ऍक्ट इन द प्लेस. तर आय वॉज वेटिंग आणि मी जशी 12वी झाले तसं मी वर्कशॉप केलं आणि रंगाचंच पण आम्हाला खेळायचं नावाचं नाटक होतं, त्याच्यात मी काम केलं. आणि तिथनं इट वॉज एव्हरीथिंग फॉर मी. आणि तिथनं आधी मी नाटकातनं कामं केली आणि नंतर मी लिहायला लागले. मी 18-19 वर्षाची असताना मी पहिलं नाटक अडॅप्ट केलं फ्रॉम अ जर्मन प्ले. आणि ते माझ्या नवऱ्याने, आता तो माझा नवरा आहे, तेव्हा वी वर फ्रेंड्स अँड कलिग्स, त्यांनी ते डिरेक्ट केलं. आणि मग तेव्हा मला ते किती लहान मुलांसाठी ते किती महत्वाचं आहे. आणि एक बिकॉज इट गिव्स अ व्हॉइस टू द चिल्ड्रन, जे एरवी आता थिंग्स आर डिफरंट विथ आवर जनरेशन पेरेंट्स मे बी, पण मोस्टली असं मी सांगतोय म्हणून कर, माझं ऐकायचं, हे अजूनही आहे. प्रमाण कमी जास्त असेल कदाचित, पण किड्स नेव्हर हॅड अ व्हॉइस. आणि तशी डेमोक्रेटिक कुटुंब व्यवस्था फार क्वचित असते. तर ह्या नाटकांमधनं मुलांना व्हॉइस मिळायचा आणि त्यांचे प्रश्न तिथे हँडल केले जायचे. मी तुला छोटंसं उदाहरण देते, मी नेहमी हे सांगते. एक नाटक असं होतं
हे ओरिजिनल नाटक वेगळं होतं. त्याचं मी मराठीत करताना असं केलं की एका मुलाचा दात पडतो शाळेत, छोटासा 8-9 वर्षाचा, पण दॅट्स हिज परमनंट टूथ, दुधाचा नसतो. दुधाचा पडून आलेला नवीन दात असतो. तो खेळता खेळता तो मुलगा पडतो आणि दात त्याचा चिप होतो. तर सगळे त्याला चिडवायला लागतात की तू दात पडकायस. आणि मुलं कॅन बिकम व्हेरी ब्रुटल वेन Very cruel, yeah. व्हेरी क्रुएल. Yeah. कारण त्यांच्या इनोसन्सचं एक रिफ्लेक्शन असतं की त्यांना लाईनच कळत नाही की एवढं ठीक आहे, ह्याच्या पुढचं नाही. तर इट्स अ पार्ट ऑफ देअर इनोसन्स, पण इट कॅन बी व्हेरी 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 ब्रुटल. तसं ते खूप त्याला चिडवतात. मग तो घरी जाऊन म्हणतो मला नाही जायचं शाळेत उद्या. तर आई म्हणते ह्याला काय अर्थ आहे? तो म्हणतो नाही माझा दात तुटलाय. तर आईसाठी दात तुटणं इज अ व्हेरी ट्रिव्हियल इश्यू. शाळा बुडवायला पाहिजे, हातपाय तुटला असतं तर आपण एक वेळ विचार केला असतं. ते त्याला जबरदस्ती शाळेत पाठवत राहते आणि ही इज फेसिंग दॅट बुलिंग. आणि एका पॉइंटला असं होतं की इज ऑलमोस्ट ऑन अ वर्ज ऑफ कोलॅप्सिंग, ऑन अ वर्ज ऑफ डिप्रेशन. मग तो डबा एकटा खायला लागतो, असं होतं. आणि जस्ट वेन ही इज अबाउट टू कोलॅप्स त्याला लक्षात येतं की त्याच्या दातातनं एक शिट्टी वाजते, अशी एक शिरिल विसल, आणि ती फक्त त्याच्याच दातातनं वाजते कारण त्याचाच दात चिपट असतो. आणि विथ दॅट विसल तो वेगवेगळ्या शिट्ट्या डेव्हलप करतो आणि ही बिकम्स द हिरो ऑफ द स्कूल. आणि मग सगळी मुलं आपापल्या आईबाबांकडे जाऊन म्हणतात माझा पण दात पाड. सो त्याचं जे एक काहीतरी दोष असं पण नाही किंवा काय म्हण हँडिकॅप पण नाही, पण काहीतरी जे वेगळेपण आहे ज्यांनी तो बुली होत होता, दॅट बिकम्स हिज पॉवर. तर हे नाटक बघितलं प्रत्येक मूल रिलेट होतं, कारण प्रत्येक कोणाला ढापण्या म्हणत असतात, कोणाला जाड्या म्हणत असतात, कोणाला काळी म्हणत असतात, कोणाला बारकी म्हणत असतात. हे आपणही करत असतो, शाळेत तर करतच असतात. तर हाऊ टू कन्व्हर्ट दॅट इन टू अन ॲसेट, हे त्या मुलांना आणि आई वडिलांना आणि अडल्ट्सना लक्षात येतं की अरे आपण जाता जाता काहीतरी बोलून जातो, पण आपण हा विचारच करत नाही की हे त्याच्यासाठी किती ट्रॉमॅटिक आहे. सो इट गिव्स अ पर्स्पेक्टिव्ह टू द अडल्ट्स, पेरेंट्स, टीचर्स, सोसायटी इन जनरल, अँड गिव्स अ व्हॉइस टू चिल्ड्रन. तर ते इतकं मला इट वर्क सो मच ऑन मी बिकॉज आय ग्रू अप वॉचिंग इट. आणि मग मला असं वाटलं की हे फार महत्वाचं आहे, कारण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे किंवा सगळीकडेच आता वी वर्क अ लॉट विथ द जर्मन थिएटर्स, ऑल्सो थिएटर इन नेदरलँड्स. तर तिथे आपल्यापेक्षा खूप वेगळा अप्रोच आहे, पण ओव्हरऑल सगळीकडे चिल्ड्रन्स थिएटर हे मेनस्ट्रीम थिएटर कधीच मानलं जात नाही. चिल्ड्रन्स सिनेमा इज नेव्हर मेनस्ट्रीम सिनेमा. चिल्ड्रन्स लिटरेचर इज नेव्हर मेनस्ट्रीम लिटरेचर. आणि असंच वाटतं की सोपं आहे मुलांना एंटरटेन करणं. तर एंटरटेनमेंट नुसतं तुम्ही घसरून पडला समोर माणूस तरी मुलांना हसू येतं, पण इट इज वे मोर दॅन जस्ट एंटरटेनमेंट. त्यातून तो सूर सापडला मला, आणि दॅट इज वाय इट इज सो इम्पॉर्टंट टू मी इव्हन. राईट. आणि आता तू इतके वर्ष हे करतेस, सो मला ऍक्च्युली तुला हे विचारायला आवडेल की आता जेव्हा तू 17-18 वर्षांच्या मुलांबरोबर काम करतेस तेव्हा काय एनर्जी मिळते का? खूप वेगळी आहेत मुलं आणि खूप भारी आहेत. म्हणजे यू हॅव टू मेक एन एफर्ट टू कनेक्ट. कारण मी सगळ्याच काळात माझ्यापेक्षा खूप यंग मुलांबरोबर काम करते. तर ना आपल्याला आपण पटकन, आणि आता तर आपण अशा स्टेजला, माय डॉटर इज 20 नाउ, सो आय एम ऑफिशियली द अर्लियर जनरेशन. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे आजकालची मुलं ना, हे आपण फार पटकन म्हणून जातो, पण फार वेगळी आहेत मुलं. त्यांचं वातावरण, त्यांचा भवताल खूप वेगळा आहे. व्हॉट दे हॅव एक्सपिरियन्स, व्हॉट दे आर स्ट्रगलिंग, what they're surviving is something beyond we can even imagine. त्यामुळे त्याच्याविषयी आपण एम्पॅथेटिक असणं, क्युरियस असणं, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, दॅट इज द की. नॉट जस्ट ॲज अ रायटर तर मला करायला लागतं, कारण आता मी एक नाटक केलंय जे टीनेजर्स आणि बॉडी इमेज इश्यूज या विषयावर आहे. तर 13-14 वर्षाची मुलं आहेत ऑन स्टेज, आणि ती ऍक्टर्स खरे आहेत ते 30-35 आहेत, बिटवीन 30 and 35, आणि दे आर प्लेइंग 13, 14, 15 या एज ग्रुपमधली मुलं. तर ती भाषा काय आहे, त्यांचा अप्रोच काय आहे, यासाठी तुला कॉन्स्टंटली तुझे अँटेना वर ठेवून तुझ्या आजूबाजूला कोण आहे, आजूबाजूचे माझ्या मुलीच्या मैत्रिणी मित्र काय बोलतायत, तर तुला हे लक्षात येतं की फार स्ट्रेट फॉरवर्ड आहेत मुलं. त्यांना इमेन्स एक्सपोजर आहे. इट इज मोर देन दे इवन वॉन्ट. बरोबर. मग मी कालच माझ्या मुलीशी बोलत होते, ती म्हणली आई आता आमचं असं होतं की वी कॅनॉट एस्केप इन्फॉर्मेशन. आय वुड वॉन्ट टू एस्केप इन्फॉर्मेशन समटाइम्स, बट वी कॅनॉट. हो, दॅट इज सो ट्रॅजिक. इट इज. मग तुझा अल्गोरिदम तुला नाही ते सतत देतच राहतो.
आणि म्हणून तू सोशल मीडियापासून दूर जाऊ शकत नाहीस, कारण दॅट हॅज बिकम अ पार्ट ऑफ युअर एक्झिस्टन्स. एक्झॅक्टली. आणि तिथे तिला येतच, म्हणजे तिला आता ती ग्लुटेन इंटॉलरंट आहे असं आता इतक्यातच नवीन नया है या कॅटेगरीत डिस्कवर झालं. तर ती म्हणली, आई तेव्हापासून मला ना सगळे पेस्ट्रीज, पास्ताज असे फीड येतात मला. आय डोंट नो हाऊ दिस अल्गोरिदम वर्क्स, बट ती म्हणली आय कॅनॉट एस्केप दिस अँड दॅट इज द ट्रूथ. दे कॅनॉट एस्केप एनिथिंग. त्यांना ते येतच राहतं आणि त्याच्यातनं त्यांना नॅव्हिगेट करायला लागतं त्यांची मेंटल हेल्थ, त्यांना काय व्हायचं आयुष्यात, त्यांना कुठे जायचंय. इट्स व्हेरी चॅलेंजिंग फॉर देम. आणि हे मला एक पेरेंट म्हणून एक या मुलांसाठी काम करताना मला हे लक्षात सतत ठेवायला लागतं की इट इज व्हेरी इझी टू डिस्कार्ड सेइंग की तुम्ही मुलं, बट इट इज व्हेरी very difficult to understand their struggles and their challenges which are nowhere close to what we had. त्यामुळे मला काही मध्ये असंच बोलता बोलता राधा माझ्या मुलीचं नाव राधा आहे का, कोणीतरी म्हणालं की आपल्याला लहानपणी काय म्हणायचंय की मोठा माणूस आहे ना पाया पड. हो, आपली संस्कृती आहे, आपलं हे आहे, सगळं आहे. पण these children now decide who they want to respect. Yeah, they do. And I think it's a good thing. It is a good thing. म्हणजे आपल्याला हिम्मत नव्हती. हो, म्हणजे मला I might have touched feet of this very old cranky uncle who was abusing me, for example. Yeah. पण मला शिकवलं होतं की आजोबांच्या पाय धरायचे. And I knew की हा माणूस नाहीये चांगला. पण these kids say की नाही, I will not respect this person. I will not respect somebody only because he is older. मी डिसरिस्पेक्ट नाही करणार. मी जाऊन अथवा बोलीन असं नाहीये. पण आय विल चूज. अँड आय थिंक इट्स अ ग्रेट थिंग. इट्स अ लिबरेटिंग. इट्स सो लिबरेटिंग. दॅट इज सो ग्रेट. की तुम्ही क्वेश्चन करणार दरवेळेला की कोण हे, यांना का नमस्कार, हे फार बोर करतात आई वगैरे. आणि मला असं वाटतं की म्हणजे असा हात ठेवूनच आई हे बोर करतात. म्हणजे आपण असं नाही असू देत पण तरी रिस्पेक्ट करायचा. म्हणजे माझ्या मुलीच्या होते फार इंटरेस्टिंग इन्सिडेंट परवा झाला. काहीतरी मी मुंबईत होते आणि ती मला मेसेज करून खूप, आई असं झालं काहीतरी, शी वॉज रॅन्टिंग. आणि मला एका पॉइंटला आय वॉज इन द मिडल ऑफ समथिंग. आय एम मोस्टली अवेलेबल फॉर हर ऑलवेज. पण तेव्हा आपण पण कशात तरी असतो ना. तर मी काहीतरी तिला म्हणले, प्लीज स्टॉप क्रिबिंग अँड स्टॉप दिस रॅन्ट का, असं काहीतरी मी तिला मेसेज केला. आणि नंतर मला खूप वाईट वाटलं म्हणून मी तिला फोन केला टू से सॉरी. आणि शी सेड आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू राईट नाऊ, आय नीड सम टाइम. तर मी म्हटलं की हा ठीक आहे, ओके, टेक युअर टाइम, असं म्हणून मी ठेवला. तर तिचा एक मित्र होता बाजूला तिच्या, तो म्हणला, असं म्हणलीस तू आईला? ती म्हणली हो, कारण आय डोंट वॉन्ट टू टॉक टू हर राईट नाऊ. म्हणलं बापरे, आय हॅव नेव्हर इमॅजिन दिस. तर ते आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने नॅव्हिगेट करायला लागतं या पिढीशी डील करताना पण, की इफ शी वॉन्ट्स दॅट स्पेस अँड टाइम, आय हॅव टू गिव्ह हर दॅट. तर ते छान आहे असं वाटतं. छान आहे, ऑफकोर्स इट इज. पण मला आता नाव आय एम क्युरियस, आय एम सुपर क्युरियस, ओके, बिकॉज यू आर डुईंग दिस, म्हणजे तू गेले 20 वर्ष तू हे करतेस. 20 वर्षांपूर्वीचे यंग ॲडल्ट्सचे जे प्रश्न होते ते आणि आजचे जे प्रश्न आहेत ते, काय फरक आहे ग? खूपच फरक आहे. म्हणजे आत्ताच्याच माझ्या नाटकाच्या कॉन्टेक्स्टमध्ये मी तुला म्हणते, मी लहानपणी पण आय वॉज डस्की, आय एम इव्हन डस्की नाव, बट आय वॉज ग्रोईंग अप. मला भयंकर बुली किंवा आय हॅड शॉर्ट हेअर, मला चष्मा होता वगैरे वगैरे. आणि मी डेक्कन जिमखान्यावर वाढलेली, यू नो द ब्युटी स्टँडर्ड्स ऑफ पुणे 4. त्यामुळे शाळेत मला कधी नाटकामध्ये घेतलं नाही, ऑल ऑफ दॅट. तर आय ग्रो अप डुईंग दॅट. आणि मग मी जशी, तेव्हा मला काय रडू येत असेल, अमुक तमुक होत असेल, माय मदर हेल्प मी थ्रू दॅट. पण मी एका पॉइंटला नाटक करायला लागले आणि मला कळलं की हे एवढं महत्वाचं नाही, आणि आय डेल्ट विथ इट. ती that situation and the situation now with body image is so different. म्हणजे मला, मी जाड आहे का बारीक आहे, मला कधीच, इट नेव्हर क्रॉस्ड माय माइंड व्हेन आय वॉज ग्रोईंग अप. पण आता 6-7 वर्षाच्या मुली आणि मुलं असं म्हणतात की मी डाएटवर जाणार आहे कारण मी जाड झालोय. यू कॅनॉट इमॅजिन दिस. पण हे आहे आत्ता. परवाच मला आमच्या ओळखीच्या एकाने सांगितलं की अरे, मी माझा मुलगा 7-8-9 वर्षाचा मुलगा असेल, तो 2 दिवस जरा डाऊन होता,
मी त्याला म्हणलं, अरे काय झालं, तू काय एवढा रुसलास? तो म्हणला, बाबा तू मला म्हणालास 2 दिवसापूर्वी की तू जाड झालायस. तर तो म्हणला, अरे बाप रे, म्हणजे कदाचित आपल्या आयुष्यात 20 18-19 वर्षी ज्या गोष्टी वेन वी घडत स्टार्टेड होत्या. डेटिंग आणि Yeah, या झोन मध्ये जाताना कदाचित आपल्याला या गोष्टी इट माइट हॅव क्रॉस्ड आवर माइंड्स की माझी बॉडी कशी आहे. तर 6-7 वर्षाच्या मुलाची किंवा मुलीची डेव्हलपमेंट पण झालेली नसते कुठलीच, फ्रॉम अ गर्ल टू अ वुमन अँड अ बॉय टू अ मॅन. बट दे ऑलरेडी हॅव दीज इश्यूज. दे हॅव दिस फिअर ऑफ बिंग जज्ड, fear of being criticized. Some ridiculous standards have been set in front of their eyes, especially with body image, especially True. about how they look, and social media, this complete Just adding to exposure it. to Oh international God. content. काय म्हणशील ते? आणि it is so cruel. It is extremely cruel. ह्याच्यातनं त्यांना त्या एका फॉर्मेटिव्ह वयामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचं सेल्फ एस्टीम, त्यांचं ग्राउंड मिळवणं हे केवढा अवघड टास्क आहे, ज्याच्यावर अख्खं आयुष्य त्यांचं बिल्ड होणार. पण इट इज. आणि मग जेव्हा मी हे नाटक करायला सुरुवात केली, एक मानसरंग नावाची स्कॉलरशिप मिळते दरवर्षी. याच्यामध्ये म्हणजे अतुल पेठे, राजीव नाईक, डॉक्टर हमीद दाभोळकर आणि अशी काही खूप पॅशनेटली काम करणाऱ्या मंडळींनी येऊन ही योजना सुरू केली, ज्याच्यात मेंटल हेल्थ आणि थिएटर, हाऊ कॅन यू यूज थिएटर ॲज अ मीडियम टू क्रिएट मेंटल हेल्थ अवेअरनेस, हा त्याच्यातला विषय. आणि ते दरवर्षी काही दिग्दर्शकांना ही स्कॉलरशिप देतात. तर ती मला अलॉंग विथ 3 अदर व्हेरी गुड डिरेक्टर्स आय गॉट दॅट. आणि मी, बिकॉज आय डन अ लॉट ऑफ वर्क फॉर यंग अडल्ट्स अँड चिल्ड्रन, दॅट्स व्हॉट आय चोज टू डू. आणि मी एक पॉडकास्ट पाहिला आणि त्याच्यातनं एक काहीतरी ते असं एक डॉमिनो इफेक्ट होतो ना. मग मला ते इतकं रेलेव्हंट आणि इतकं पोटंट वाटला विषय की तो मी करायचा ठरवला. आणि इन दिस प्रोसेस मला ते असं धगधगतं सत्य समोर दिसायला लागलं. आणि मला असं वाटलं की ह्यातनं मेंटली हेल्दी जनरेशन, आणि इट इज नॉट ओनली अर्बन, रुरल मोर रुरल हा. मी म्हणेन, कारण त्यांना ऍक्सेस पण नसतो काहीच नाही. एनिथिंग, बट दे नो की दॅट एक्झिस्ट. आणि हेच कारण इंटरनेटवर रील्स तीच बघतो ना. म्हणजे पुण्यात मुंबईत राहणारी मुलगी पण तेच बघते, आणि अगदी आदिवासी पाड्यावर पण राहणारी मुलगी रील तेच बघते, दीपिका पदुकोणचं किंवा कृती सननचं, आणि तिला तेच वाटतं की दिस इज द स्टँडर्ड. बरोबर. तर काय करायचं त्यांनी? आणि हे इतकं लवकर आलं आहे आता, दॅट एज हॅज कम डाऊन सो मच, 7 and 8 and whatever. आय नो. तर मला असं वाटतं की इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडल्ट म्हणून पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी खूप वेगळ्या लेवलची होते, ॲज पेरेंट्स, ॲज टीचर्स, ॲज फॅसिलिटेटर्स, ॲज अन इंडिव्हिज्युअल इन द सोसायटी. त्यामुळे मला ते खूप वेगळी आहेत ती मुलं, हे तर आहेच. इट्स डिफिकल्ट फॉर देम, हे तर आहेच. आणि व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड व्हॉट दे आर थिंकिंग. हे मला खूप, कम्युनिकेशन आपलं खूप असतं मुलांशी, नाही असं नाही आहे, म्हणजे तसे आपण क्लोज नसतो ॲज पेरेंट्स, पण त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय, कारण दे आर नेटिव्हज ऑफ दिस टेक्नॉलॉजी अँड वी आर लर्निंग दॅट. मी आता चालायला लागल्या बसणारी बाळं टॅबवर असं करून आणि हे करून हे करतात. आपल्या हातात फोन 20व्या वर्षी 22व्या वर्षी आला. सो दॅट इज अ डिफरंट स्पेस ऑल टुगेदर. त्यामुळे तो खूप मोठा चॅलेंज वाटतो आपल्यासाठी सुद्धा. राईट. सो हाऊ डू यू डील विथ इट? You just have to keep struggling, trial error, because I don't think there is a manual. I think the only way you can do is keep the communication on. Be open to that communication. Don't disregard. हा काही प्रॉब्लेम असू शकतो का असं आपल्याला वाटतं अनेकदा, की ह्याच्यात काय एवढं काय, तर तो असू शकतो, असतोच तो प्रॉब्लेम ना, आहेच तो प्रॉब्लेम. त्यामुळे आपण ऑडियन्स असणं चांगला ॲज ह्युमन्स, की ऐकणं, कम्युनिकेशन चालू ठेवणं आणि एक एफर्ट करणं टू अंडरस्टँड. आय थिंक दॅट्स द ओनली वे वी कॅन डू इट. आणि ते आम्ही इंडिव्हिज्युअल लाईव्हमध्ये आपण पेरेंट्स म्हणून करायचा प्रयत्न करतो. वी आर ट्राईंग टू एक्सटेंड दॅट इन अ थिएटर स्पेस. की तोच दिलासा म्हण किंवा तोच फेथ म्हण किंवा ती स्पेस, एक्झॅक्टली ती स्पेस त्या मुलांना जर थिएटर या की हो मला कळतंय, हिला पण असंच होतंय जे मला होतंय, एक्झॅक्टली मला हेच म्हणायचंय ते ही म्हणतीये किंवा हे कॅरेक्टर म्हणतंय.
तर आय डोंट नो, म्हणजे आम्ही चाइल्ड सेक्शुअल अब्युजवर एक नाटक केलं होतं खूप वर्षांपूर्वी. तेरेदेस होम नावाचा एक एनजीओ आहे, इंटरनॅशनल एनजीओ. त्यांनी दे हॅड सॉर्ट ऑफ आस्क्ड अस टू डू दिस. ते व्हेरी सेन्सिटिव्ह सब्जेक्ट ना, आणि इट नीड्स टू बी एंटरटेनिंग, कारण नाही तर ते अंगावर येतं खूप. तर त्याच्यामध्ये मी एक बॉक्सची कॅरेक्टर केली होती, हु वॉज अ नरेटर, ही वॉज द अँकर. ही यूज टू टेक अस थ्रू द प्ले. आणि तो बॉक्स शेवटी ती कॅरेक्टर असं म्हणायची की मला तुम्ही येऊन सांगा, तुम्हाला असा काही त्रास कुठे होत असेल ना, तुम्हाला आईला सांगता येत नाही, बाबांना सांगता येत नाही, तर मला येऊन सांगा, मी तुम्हाला मदत करेन, असं तो बॉक्स म्हणतो. आणि आम्ही नाटकाच्या शेवटी एक बॉक्स, ऍक्च्युअली फिजिकल बॉक्स ठेवायचो स्टेजवर, आणि त्याच्यात मुलं चिठ्ठ्या टाकायची, छोटी मुलं. आणि ह्याचे प्रयोग आम्ही महाराष्ट्रभर आणि मध्य प्रदेशात पण केले, हिंदीत. आणि मध्य प्रदेशात 2 केसेस झाल्या आणि महाराष्ट्रात 2 केसेस झाल्या, ज्याच्यात चिठ्ठ्यांमध्ये ऍक्च्युली मुलांनी लिहिलं होतं. एकानी आपल्या मैत्रिणीबद्दल लिहिलं होतं की तिला असं होतंय, अँड मग त्या चिठ्ठ्या टीचर्सनी वाचल्या, देन दे कॉन्टॅक्टेड तेरेदेस होम, आणि त्याच्यातनं पुढे जाऊन त्यांनी इन्व्हेस्टिगेट करून द अब्युजर वॉज पनिश्ड. सो इतके असे अक्षरशः अगदी छोटी छोटी मुलं असतात ग, आणि त्यांना हा विश्वास देणं आणि ते थिएटर या माध्यमातून देणं आपण आम्ही नेहमी असं म्हणतो, वी आर नॉट ऍक्टिव्हिस्ट और वी आर नॉट सोशल वर्कर्स, बट थिएटर इज आवर मीडियम टू डू दिस, अँड दॅट्स वाय इट इज सो इम्पॉर्टंट फॉर अस. इट्स मोर दॅन आर्ट or more than your creative expression. True. But I think that's what we need to do generally as people also. Listen and don't disrespect or don't disregard what they're trying to say. कारण आपल्याला ते irrelevantच वाटणार आहे, काही काय वगैरे असंच वाटणार. It is what it is. करेक्ट. सो मला हे सांग की हे करत असताना, म्हणजे आता जसं तू हे सांगितलंस, त्या केसेस आल्या आणि मी आतून अशी खूप हल्ले आहे. सो हे करत असताना ज्या वेळेला असे अनुभव येतात आणि आपली पुढची जी पिढी आहे तिच्या कडून जेव्हा अशा गोष्टी आपल्याला कळतात, तेव्हा खूप त्रास होत असेल ना ग? हो, इट इज इमोशनली एक्झॉस्टिंग, पण तितकंच ते खूप ग्रॅटिफाईंग पण वाटतं. म्हणजे आत्ता मी तुला सांगते, आम्ही आत्ता एक खूप चांगलं प्रोजेक्ट केलं. एक 2 थिएटर प्रॅक्टिशनर्स आहेत, सिनियर थिएटर प्रॅक्टिशनर्स ॲम्स्टरडॅम मधले, लिझबेथ कॉल्टॉफ आणि डेनिस मायर नावाचे. त्या दोघांनी वर्षानुवर्ष TYA म्हणजे थिएटर फॉर यंग ॲडल्टसाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम केलंय. तर त्यांनी एक 10 चिल्ड्रन नावाचा प्रोजेक्ट एनविजन केला, अँड दे आर ट्राईंग टू कॅरी इट. त्याच्यामध्ये 10 देश त्यांनी आयडेंटिफाय केलेत, आणि त्या 10 देशांमध्ये मुलं आणि पॉवर्टी ह्यांचं काय कनेक्शन आहे, म्हणजे हाऊ डज पॉवर्टी अफेक्ट चिल्ड्रन, हा द अम्ब्रेला सब्जेक्ट. मग त्या 10 देशांमध्ये जर्मनी आहे, अमेरिका आहे, ब्राझील आहे, साऊथ आफ्रिका आहे, केनिया आहे, आणि अजून एक, आणि अर्थात भारत आहे. आणि मग त्यांनी प्रत्येक देशाला एक सब टॉपिक सारखा दिलाय. म्हणजे अमेरिका वॉज अबाउट चिल्ड्रन अँड हेल्थ केअर, मग जर्मनी वॉज अबाउट चिल्ड्रन अँड सायलेंट हंगर. म्हणजे आपला विश्वास नाही बसत की जर्मनी, वन ऑफ द रिचेस्ट कंट्रीज, बट देर इज अ प्रॉब्लेम ऑफ माल नरिशमेंट अँड रॉंग फूड आणि ऑल ऑफ दॅट. आणि दे आयडेंटिफाय पार्टनर्स, डिफरंट थिएटर्स इन डिफरंट कंट्रीज हू विल डू दिस. आणि अंडर दिस एक नाटक, एक डॉक्युमेंटरी, एक कॉन्फरन्स आणि एक आर्ट इन्स्टलेशन, अशा 4 त्याचे व्हर्टिकल्स आहेत. तर रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन नावाची आमची संस्था आहे. सो वी वर देअर इंडियन पार्टनर्स, आणि त्याच्यामध्ये SSF म्हणजे सेवा सहयोग फाउंडेशन, आपल्याला विषय होता पॉवर्टी अँड गर्ल्स, म्हणजे मुली, कुमारी अवस्थेतल्या मुलींवर पॉवर्टीचा काय परिणाम होतो, किंवा व्हॉट आर देअर स्टोरीज. आणि ते आल्यानंतर द फर्स्ट थिंग वॉज आपली, आय डोंट बिलॉंग टू दॅट स्ट्रॅटा, तर आय नीड टू नो द रियालिटीज. तर मी सेवा सहयोग फाउंडेशन नावाची एनजीओ आहे, जे खूप आउटस्टँडिंग काम करतात. ते पुण्यातल्या आणि पुण्याच्या आसपासच्या जवळजवळ 150 वस्त्यांवर मुलींसाठी अनेक गोष्टी करतात, पण त्याच्यामध्ये त्यांचा एक किशोर विकास प्रकल्प आहे, त्याच्यात ते त्या मुलींबरोबर काम करतात, अभ्यास केंद्र चालवतात, पण ते डू मेनी थिंग्स, हायजीन आहे, हेल्थ आहे, ओव्हरऑल बिहेवियरल ग्रूमिंग आहे. तर त्यांच्याबरोबर आय हॅड असोसिएटेड,
वी ऑल हॅड असोसिएटेड. तर तेव्हा ते करताना ना तुला एक वेगळं, आम्ही जवळजवळ वर्षभर त्या वस्त्यांमध्ये जात होतो. तुला एक खूप वेगळं जग कळतं आणि जे तुझ्या शेजारीच असतं आणि तुला माहिती, म्हणजे लिटरली त्या वस्त्यांच्या शेजारी स्कायस्क्रेपर्स आहेत आणि वी डोंट नो, कारण आपल्या घरी तिथनच आपल्या मदतनीस मैत्रिणी येतात, पण आपल्याला त्यांची रियालिटी नसते माहिती. तर मग आम्ही नाटक केलं, वी डिड ऑल दीज 4 थिंग्स आणि खूप इट वॉज अ ह्यूज सक्सेस. आणि तेव्हा मोर दॅन सक्सेस तुला तेव्हा लक्षात येतं की तुझ्या कलाकार म्हणून, लेखक म्हणून, माणूस म्हणून तुझ्या बाउंड्रीज इतक्या पुश होतात ना ह्या अशा अनुभवांमधनं, आणि तुला अनेक गोष्टी ज्याचं विच इज ऑलवेज अ बिग डील की मला आता पुढचा सिनेमा कधी मिळणार, कुठला सिनेमा मिळणार. आय एम नॉट सेइंग दॅट्स नॉट इम्पॉर्टंट एनिमोर, पण तुला खूप वेगळं जग दिसतं आणि दॅट इज सो हंबलिंग. आणि त्या एका दृष्टिकोनातनं सगळंच तुझं आतून बाहेरून तू बदलून जातेस, ढवळून निघतं, सगळं ढवळून निघतं. आणि तो त्यावेळेला हे असतं, म्हणजे मुली अगं दिवसभर, म्हणजे त्याच्यात काही अनुभव असायचे की त्या छोटी घरं असायची, त्या मुलींना शिकायचं असतं, खूप हुशार असतात मुली, तर त्या घरामध्ये ना भिंतीकडे तोंड करून अभ्यासाला बसतात. कारण छोटं घर असतं ना, त्याच्यातच आजी असते, भावंड असतात, वडील रात्री दारू पिऊन येतात किंवा नाही दारू पिऊन येत, पण द पॉइंट इज स्पेस नसते. तर ते सगळं दिसू नये म्हणून त्या भिंतीकडे तोंड करून अभ्यास करतात मुली. आणि त्या पहाटे 5 वाजता उठून लहान लहान मुली पाणी भरतात, त्या भांडी घासतात आणि त्या अभ्यास करतात. पण त्या अभ्यास करतात तर तुला एक खूप वेगळं सत्य, आणि तुला ह्या रियालिटीज तुझ्या या कामात, या नाटकातनं जेव्हा मिळतात, तेव्हा इवन दो इट इज डिफिकल्ट टू डील विथ, ॲट द एंड ऑफ दिस यू अराईव्ह ॲट अ व्हेरी डिफरंट सेन्सिबिलिटी अँड सेन्सिटिव्हिटी. त्यामुळे तो खूप ग्रॅटिफाईंग एक्सपिरियन्स, जरी ट्रॉमॅटिक असेल तरी तो ग्रॅटिफाईंग पण होतो. दॅट्स वाय यू कीप गोईंग, असं होतं. पण मग ह्या सगळ्या अनुभवातून असं कधी झालंय की यार रात्री मला झोपच नाही लागली त्या विचाराने? हो, मला तशी झोप बऱ्याचदा लागत नाही, बिकॉज माय माइंड टेक्स अ लॉट ऑफ टाइम टू शट डाऊन. कारण इतक्या गोष्टींची, कारण आय एम शुअर. आणि परत हे जे आम्ही करतो दॅट इज नॉट अवर प्रोफेशन. कारण तुला एक प्रोफेशनली सर्व्हाइव्ह होण्यासाठी एक काम करावंच लागतं, आणि आपल्याला आवडतं ते काम आपल्याला प्रोफेशनली काही त्याच्यातनं रिटर्न्स मिळण्याची शक्यता फार कमीच असते. आणि देन यू स्टील हॅव टू डू समथिंग दॅट कीप्स यू गोईंग. त्यामुळे एका वेळेला माझं असं होतं की देर आर मेनी थिंग्स दॅट आय एम हँडलिंग, त्यामुळे माय माइंड इज ऑल क्लटर्ड. त्यामुळे मला झोपेचा तशी पटकन झोप लागत नाही. पण त्याच्यामध्ये तुला स्वतःला एक रूट करण्यासाठी, शांत करण्यासाठी, सॅनिटी मेंटेन तुझी करण्यासाठी तुला काही एफर्ट्स वेगळे करायला लागतात, एस्पेशली वेन यू ग्रो ओल्डर. हे मला खूप जाणवलंय. अँड दॅट इज हाऊ आय फाउंड माय रनिंग. यू रन, म्हणजे आय एम अ व्हेरी असं लिंबू टिंबू रनर. असं नथिंग, आय एम नॉट अ फार काही कौतुक करावं इतपत मी पळत नाही. पण दॅट इज समथिंग आय डिस्कवर्ड व्हेन आय टर्न 40, ऑलमोस्ट 5-6 years बॅक. आणि मला ते खूपच आवडायला लागलं. आणि असंच सुरू झालं ते. म्हणजे मी आधी कधीच लहानपणी आय हॅव नॉट बीन एथलेटिक, आय हॅव नॉट प्लेड अ गेम किंवा स्पोर्ट खेळतात ना, तसं काही नाही. जिम वगैरे करायचे मी अशीच उगाचच, पण असं काहीच नाही. पण ॲज आय टर्न 40, आय लॉस्ट माय मदर व्हेरी सडनली ॲट 39. तर ते जे काय आपल्या मनात फिजिकल, मेंटल, इमोशनल जे काय होतं, त्याचं हे मला असं लक्षात आलं की मला हे करायचंय. आणि मी 500 मीटर पण पळू नाही शकायचे, सवयच नव्हती. तर माझी वहिनी, शी इज अ फिजिकल थेरपिस्ट अँड शी इज अ रनर. तर तिने मला बेसिक टेक्निक्स शिकवली. आणि मी ज्या सोसायटीत राहते, यू विल नॉट बिलीव्ह, त्या सोसायटीत क्लोज टू 20 सिरियस रनर्स आहेत, मॅरेथॉनर्स. रिअली? ओके. आणि तर त्यांच्याकडनं मग हळूहळू मला कर. आणि मग कौस्तुभ राडकर, जो आयर्नमॅन, 32 वेळा आयर्नमॅन झालेला, गिरिजा ऑल्सो स्पोक. येस, गिरिजाचा तिचा पण तो कोच होता, आय डोंट नो. तर तो माझ्या लहानपणच्या एका मैत्रिणीचा, अगदी जवळच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. आय हॅड सीन हिम ॲज अ किड. तर त्याला मी असंच म्हटले, तो खूप मोठा आहे अगं, आणि त्याचे सगळे ट्रेनीज पण खूप भारी आहेत, म्हणजे दे आर अनदर लेवल. बरोबर. पण त्याला मी असं सहज म्हटलं की कौस्तुभ मला, तर तो म्हणला करू की.
असं म्हणून त्यांनी ही अग्रीड टू ट्रेन मी. आय डोंट गिव्ह जस्टिस टू एनिथिंग दॅट ही डज, पण आय कीप ॲट इट. आय कीप ट्राईंग. राईट. आय कीप ट्राईंग इट. आणि त्यांनी मला जास्त मेंटली इट हेल्प्स मी काम डाऊन. मी असं ऐकलं होतं की असं पळून धावाय, पण मला इट्स हार्ड टू बिलीव्ह ना की तू पळताना कसं तुला शांत वाटेल, पण वाटतं हे मला जाणवलं. इंटरेस्टिंग. सो आय शुड ट्राय. स्टील यू शुड रिअली शुड. म्हणजे इट्स नॉट फॉर एव्हरीबडी, पण एव्हरीबडी शुड ट्राय. ज्यांच्यासाठी नसतं ना रनिंग, त्यांना कळतं की इट्स नॉट माय थिंग, ते स्टॉप. दे फाइंड सायकलिंग और स्विमिंग और समथिंग एल्स. करेक्ट. पण दॅट कीप्स मी सेन असं मला ओके. वाटतं. सो आता किती किलोमीटर पर्यंत? मी 10 किलोमीटर खूप रन्स केलेले आहेत. लॉंगेस्ट आय हॅव रन अंटिल नाव इज 16 किलोमीटर्स. वाव. आणि आय एम ट्राईंग, इट्स अ जोक, कारण आय हॅव बीन ट्राईंग फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. पण मला हाफ मॅरेथॉन करायची आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करते आहे. पण मी माझ्या कुर्मगतीने जे काय धावत असते. Nevertheless. राईट. सो सध्या कशावर काम करतेस? ती सध्या काय करते? ती सध्या काय करते? मला असं कोणी विचारलं की मी असं आत्ता गेले काही दिवस मी असं उत्तर देते की मी खूप बिया पेरलेल्या आहेत आणि त्या उगवण्याच्या बेतात आहेत. मी 2 वर्षापूर्वी, गेल्या 1.5-2 वर्षात मी एक Amazonची वेब सिरीज केली ॲज अन ॲक्ट्रेस. ती इट्स अ व्हेरी नाईस प्रोजेक्ट. आता ती कधी येईल तेव्हा येईल. एक खूप चांगली फिल्म केली मी, सोनल डबराल नावाचे, हिज ॲड गुरु. त्याची डेब्यू फिल्म आहे. मानव कौल, डिम्पल कपाडिया आणि अतुल कसबेकर इज द प्रोड्युसर. ती पण केली आहे. ती पण कधी येईल तेव्हा येईल. आणि 2 फिल्म्स मी आता लिहिते आहे आणि आय एम पिचिंग दोज फिल्म्स ॲज अ रायटर, म्हणजे ॲज अ क्रिएटिव्ह. कारण मी इंडियन मॅजिक आहे ही जी निर्मिती संस्था आहे, ती म्हणजे माय हजबंड इज वन ऑफ द डिरेक्टर्स ऑफ दॅट कंपनी. त्यामुळे ती पण ग्रिप्स थिएटरच्या ग्रुपमधनच इव्हॉल्व्ह झालेली निर्मिती संस्था आहे. मी त्याची क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून आहे. मी काम करते. मी आता लंपन ही जी सिरीज आली, आय वॉज द क्रिएटिव्ह प्रोड्युसर. त्यामुळे नवीन गोष्टी लिहिणे, त्या पिच करणे, तो प्रोजेक्ट बिल्ड करताना प्रोड्युसरच्या साईडनी क्रिएटिव्ह आस्पेक्ट त्याचा सगळा हँडल करणं म्हण किंवा डॉक्टरिंग करणं म्हण किंवा काय त्याला, देर इज नो वर्ड ॲक्च्युली, पण ते मी करते. त्यामुळे त्या ह्याच्यात मी 2 फिल्म्स आता करते आहे. एका म्युझिकलवर काम, नाटकावर काम करते आहे. अशा वेगवेगळ्या स्टेजेसवर या पेरलेल्या बिया आहेत. ओके. आणि आता लेट्स सी हाऊ. सो यू आर बिझी आय एम. येस. सो टेल मी अबाउट राधा. राधा आता ती 20 वर्षाची आहे. ती सेकंड इयर BA ला आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि व्हेरी डिफरंट दॅन मी इन मेनी वेज. क्वाईट सिमिलर. पण ती नाटकातनं कामं करते, पण तिला हे दिस इज नॉट हर करिअर हे तिने सांगितलं आहे. आणि ती रिसर्चचा तिचा पिंड आहे. तिला आर्ट, कल्चर, रिलिजन स्टडीज, अँथ्रोपॉलॉजिकल आस्पेक्ट्स ऑफ असं वेगळंच काहीतरी तिला त्याच्यात इंटरेस्ट आहे. आणि त्याच्यात ती शी इज ट्राईंग टू फाइंड हर निश. आणि तिला डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग करण्यात इंटरेस्ट आहे. बट शी स्टील फिगरिंग आउट. आणि मला ते आत्ताच्या मुलींपेक्षा, असं सगळ्याच आईवडिलांना वाटत असेल, पण थोडी वेगळी आहे ती. फॉर बेटर ऑर फॉर वर्स, शी इज डिफरंट. शी इज व्हेरी डिफरंट. आणि आत्ताची तिची स्टेज आहे वेअर शी इज ट्राईंग टू फाइंड हर ग्राउंड. आणि दॅट आय थिंक शी इज डुईंग दॅट वेल. आणि तिला घाई नाही आहे खूप, जे मला इन अ वे खूप आवडतं. की तिला आत्ता पटकन ठरवून नाही टाकायचं. शी वॉन्ट्स टू वेट, शी वॉन्ट्स टू एक्सप्लोर. जे थोडंसं आत्ताच्या पिढीच्या अदरवाईज एका पेसपेक्षा तिचा पेस वेगळा आहे. आणि घाई खूप नाहीये कशाशी. शी इज नॉट लेड बॅक, बट शी इज टेकिंग हर टाइम, जे मला इंटरेस्टिंग वाटतं. आणि वी हॅव, it's आता you have a daughter too, so you know, she's young right now maybe, but as they really become friends. पण आत्ता आम्ही 1 महिना माझ्या भावाकडे गेलो होतो न्यूयॉर्कला, आणि आम्ही, इट वॉज लाईक अ टेस्ट की कॅन वी सर्व्हाइव्ह इच अदर.
कारण 20 वर्षाच्या मुलीचं आणि आईचं आईचं, भांडण I होण्याची know. शक्यता जास्त जास्त असते. हो. पण वी सर्व्हाइव्ड इच अदर व्हेरी वेल. Oh, that is कारण good. वी हॅव व्हेरी कॉमन इंटरेस्ट. आम्ही म्युझियम्स मध्ये जात होतो, आम्ही फिरत होतो. सो दॅट वे आय थिंक वी आर फाइंडिंग आवर ट्यून प्रिटी वेल ॲज मदर अँड डॉटर. आणि लेट्स सी व्हॉट शी. आय जस्ट वॉन्ट हर टू बी at peace more than anything else and Yeah. happy. And happy. That's all we can wish That's for. all we can anyways. wish. Ooh, okay. So one takeaway from all of this. What do you think is the takeaway that you have got? हे जे 20 वर्ष ग्रिप्स चं काम थिएटर फॉर यंग अडल्ट्स दॅट यू आर डुईंग, काय टेकअवे मिळाला अदर दॅन की डोंट डिसरिगार्ड अदर्स? I think it just keeps you curious forever. कारण मुलांमधलं इफ यू हॅव टू अंडरस्टँड द चाइल्ड, यू हॅव टू अंडरस्टँड द क्युरिओसिटी एलिमेंट. चिल्ड्रन फॉर एक्झाम्पल आस्क अ लॉट ऑफ क्वेश्चन्स. आणि एका पॉइंटला आपल्याला पण असं होतं की आता पास तू नको, म्हणजे असं होतं. खूप लहान मुलं खूप प्रश्न विचारतात आणि बिकॉज दे रिअली वॉन्ट टू नो. तर तो जो क्युरिओसिटीचा आस्पेक्ट आहे ना, तो माझ्यात आय थिंक इट इज स्टील व्हेरी स्ट्रॉंग अँड अलाइव्ह. त्यामुळे आय एम अ व्हेरी क्युरियस पर्सन. आय कीप आता तू वेन वी मीट, तू काय काम करतेस ह्याच्याविषयी मला जास्त कळाल. कीप आस्किंग यू मोर अँड मोर क्वेश्चन्स. आय थिंक द बिगेस्ट ट्रूथ टू नो इज आय डोंट नो एनिथिंग. आणि दॅट हॅज टू ऍक्सेप्ट दॅट इज अ बिग टास्क. कारण देयर इज सो मच मोर टू नो दॅन व्हॉट यू ऑलरेडी नो. राईट. त्यामुळे त्याच्यातला जो क्युरिओसिटीचा आणि एक हा एक मुद्दा आहे. आणि एक जो एक अनकरप्ट वर्ल्ड व्ह्यू असतो ना, म्हणजे प्रिकन्सिव्ह नोशन्स फार कमी असतात. आपण हळूहळू त्यांच्यात ॲज दे ग्रो ओल्डर आपणच त्यांच्यात त्या गोष्टी, म्हणजे मी खूप सुंदर एक छोटी क्लिप पाहिली होती एका मुलीची, अमेरिकन क्लिप होती. त्याच्यामध्ये 2 मुली होत्या अगदी छोट्या, 4-5 वर्षाच्या, इन अ मॉल. आणि एक ब्लॉन्ड होती, फेअर अँड ब्लॉन्ड अँड ब्लू आईज, आणि ती एका तिच्याच एवढ्या ॲफ्रो मुलीला घेऊन आली हाताला धरून. त्या दोघींनी सिंड्रेलाचा ड्रेस घातला होता आणि ती म्हणली, लुक मम्मी, वी आर ट्विन्स. तर त्या मुलीला दुसरं काहीच नाही दिसलं. त्या मुलीला आपल्याच वयाची एक मुलगी आपल्यासारखे कपडे घातले. दॅट्स ऑल दॅट शी सॉ. राईट. आणि ही जी दृष्टी आहे ना, इतकी प्युअर आणि इतकी अनअडल्टरेटेड, अनहिंज्ड, इतकी सुंदर दृष्टी आहे ही, जी आपण जसे मोठे होतो तशी अपरिहार्यता पण असते ती. म्हणजे फायनली यू लिव्ह इन अ सोसायटी अँड यू लर्न थिंग्स, पण ॲट कोर तुम्हाला ती प्युरिटी जर मेंटेन करता आली माणूस म्हणून, तर अनेक गोष्टी, अनेक चॅलेंजेस, किंवा लिव्हिंग इन द मोमेंट असेल, व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे एक्स्ट्रीमली. पण कुठेतरी तो तुमचा कळत नकळत एफर्ट जरी झाला तरी इट कुड मेक लाईफ, इट डज मेक लाईफ अ लिटल इझियर. त्यामुळे मला ते बीइंग इन कनेक्शन विथ चिल्ड्रन हॅज हेल्प मी not just grow but keep me at peace in many ways. Not that I am at peace most of the time. No one is. Not. पण none of us are. मग खरंच असं होतं की मुलांना नाटक, आता आमची नाटकं जेव्हा होतात, आम्ही मे महिन्यामध्ये 12-12, 15-15 दिवसाची फेस्टिवल्स करतो. आणि MKSSS कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं जे मोठं ऑडिटोरियम आहे, त्या ऑडिटोरियम ओपन ऑडिटोरियम आहे, जवळजवळ 250-300 लोक बसू शकतात त्याच्यात. तर रोज 250-300 लोक येतात, म्हणजे 100-125 मुलं असतात त्याच्यातली. तर ती नाटकं चालू असताना आम्ही मुलांकडे बघत असतो. जस्ट टू सी देम वॉच अ प्ले इज सो रिलॅक्सिंग अँड सो ब्युटिफुल. तर आय थिंक दॅट इज द बिगेस्ट थिंग दॅट आय हॅव, you know, kind of like you said, a takeaway from what I have been doing for children. Right. So where do you see this going? I love the questions you're asking. Really. I'll tell you. आमची इच्छा आहे, जो रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन आम्ही जी सुरू केली आहे, त्याच्यामध्ये मुलांसाठी 360 डिग्रीज इन्फोटेनमेंट इज आर विजन म्हण किंवा आर ड्रीम. की नाटक हे आमचं अगदी हाताशी आहे, त्यामुळे वी हॅव स्टार्टेड विथ नाटक, कारण आम्ही इतकी वर्ष करत आलोय. पण त्याच्यामध्ये फूड, टुरिझम, लिटरेचर, नृत्य, गायन, डिझनी कसं मोठं नाव आहे ते, आय नो, पण म्हणजे
कसं की सगळं काही मुलांसाठी रेनबो अम्ब्रेला फाउंडेशनच्या त्याच्यामध्ये मी श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे, आम्ही आणि चिंतामणी वर्तक, अमित पटवर्धन, आमची जी इंडियन मॅजिक आयची गँग आहे, वी हॅव स्टार्टेड दिस. आमच्याबरोबर आमचे वर्षानुवर्षाचे असोसिएट्स आहेत. राधिका इंगळे, जी स्वतः उत्तम अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे आणि MK/SSSच्या स्मार्टची ती डिरेक्टर आहे. सो शी इज ऑल्सो आवर असोसिएट. कारण आम्ही एकत्र अनेक वर्ष काम करतोय. आम्हाला ही स्पेस क्रिएट करायची ज्याच्यामध्ये व्हॅल्यू बेस्ड एंटरटेनमेंट मुलांसाठी असेल. आणि वेन वी से व्हॅल्यू बेस्ड, आपल्याला पटकन असंच डोळ्यासमोर येतं की रोज शुभंकर होते म्हणू नका असं नाही माझं म्हणणं, पण दॅट्स नॉट व्हॉट वी मीन वेन वी से व्हॅल्यूज. सिम्पल थिंग्स लाईक तुम्ही आपल्या मुलाला टू व्हीलरवर समोर उभं करून सिग्नल मोडता, तेव्हा द चाइल्ड शुड आस्क यू, युअर चाइल्ड शुड आस्क यू की बाबा तू का सिग्नल मोडलास, किंवा आई तू का असं केलंस. ह्या ज्या बेसिक सिटिझन म्हणून महत्वाच्या व्हॅल्यूज आहेत कुठल्याही सोसायटीच्या किंवा माणूस म्हणून, ह्या व्हॅल्यूज मुलांना कशा पद्धतीने आपण त्यांना एक होलसम एंटरटेनमेंटच्या माध्यमातून देऊ शकतो, हे आम्हाला करायचं आहे इव्हेंच्युअली. आणि त्याच्यासाठी स्पेस आहे. मला माहितीये, आम्हाला हे लक्षात येतं की आता आपली जनरेशन, आपल्या पुढची पेरेंट्स, जनरेशनचे पेरेंट्स, दे हॅव रिअलाइज दिस. फक्त अनेकदा असं होतं ना की आता माझ्या समजा दिवस तुझ्या छोट्या मुलीला डे स्पेंडला घेऊन जायचंय, तर वेअर विल यू टेक हर? मॉल, वेअर एल्स? इट्स द इझिएस्ट ऑप्शन. आणि देर आर नॉट टू मेनी ऑप्शन्स. कधीतरी तू राजीव गांधी नॅशनल पार्कला घेऊन जाशील किंवा जे, पण व्हॉट इज द पॉप्युलर ऑप्शन? आपण वेगळा विचार करतो, पण what is the popular option? Take them to a mall. Which will again endorse a very consumerist, very extremely. So is that what we want for our next generation? हे खूप युटोपिया असं किंवा खूप मी मोठं बोलते असं वाटेल, पण if we have, this is reality. This is the reality. And if we can create an option where they will get entertained, they will love that time, but they will also take something back with them, a thought. ते आम्हाला करायचं आहे. आम्हाला आमचं थिएटर, आमची स्पेस बिल्ड करायची आहे. वी वॉन्ट टू डू. आत्ता ते थोडंसं नाही म्हटलं तरी असं होतं की बिकॉज वी ऑल हॅव आवर ओन प्रोफेशन्स विच वी नीड फॉर सर्व्हायव्हल. हे करताना आम्हाला खूप जद्दोजहद वेगळ्या पद्धतीने करावी लागते. वी लव्ह डुईंग दॅट, पण त्याला स्ट्रक्चर नाही देता येत, त्याला एक काहीतरी फॉर्म नाही व्यवस्थित देता येत. आणि आय वुड लव्ह इफ आय कॅन डू दिस 24/7. ऑल ऑफ अस वुड लव्ह दॅट. रंगा असेल, ऋषी असेल, आम्हाला सगळ्यांना, राधिका असेल, म्हणजे सगळ्यांना हे करायचंय पुढे जाऊन. दॅट्स हाऊ वी वॉन्ट टू ग्रो ओल्ड मे बी. तर त्यासाठी ते इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग, हे हाऊ टू डू दॅट, व्हॉट टू डू, ह्या सगळ्या एका थिंकिंग प्रोसेसमध्ये आम्ही आहोत. बट दिस इज वेअर वी सी अस अँड रेनबो अम्ब्रेला गोईंग 20 years down the line. Let's see. Good luck. I know, right? म्हणजे नॉट माय डॉटर बट मे बी हर चाइल्ड विल. या, आणि ते डिझर्व इट. आणि ते फक्त शहरांमध्ये आणि फॅन्सी स्पेसमध्ये नाही, तर गावांमध्ये, सर्व स्तरांमध्ये ते ऍक्सेसिबल असलं पाहिजे. ते एंटरटेन म्हणून हे आम्ही नाटक जे केलं, सोपं नसतंच काही नावाचं, त्या एका डच, तुला मी ते 10 चिल्ड्रनच्या ह्याच्यात, ते ऋषिकेशनी डिरेक्ट केलं, मी ते लिहिलं होतं. ते आम्हाला आता वस्त्यांमध्ये जाऊन करायचं, कारण इट्स अ व्हेरी फ्लेक्सिबल प्ले. म्हणजे ते मोठा सेट लावून पण होऊ शकतं आणि ते छोट्याशा स्पेसमध्ये पण होऊ शकतं. तर आम्हाला ते वस्त्यांमध्ये न्यायचं आहे, कारण ही त्यांची गोष्ट आहे. करेक्ट. तर त्याच्यासाठी तुला एक इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायला लागतं. तर हे सगळं कसं साधायचं, हा बॅलन्स, हा आत्ताचा आमचा प्रयत्न आहे. प्रयत्न नाही आहे, स्ट्रगल आहे, यज्ञ आहे, खूप मोठा टास्क आहे. इट्स अ रिअली बिग टास्क. ओ गॉड, दिस इज बीन सच अ, म्हणजे खूप वेगळ्या गप्पा ह्या होतात. आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट, कारण नाही तर नॅचरली असं होतं की जे दिसतं ते माहिती असतं. हा, राईट. पण यू हॅव बीन डुईंग चिल्ड्रन्स थिएटर, हे मला माहिती होतं. करेक्ट. पण त्याचं स्वरूप नेमकं काय आहे आणि कसं आहे ते, आणि नाव ॲज अ पेरेंट माझ्या ते लक्षात येतं की ते किती महत्वाचं आहे. म्हणजे एक सेफ स्पेस आपल्या मुलांना असणं, जिथे ते स्वतःचे प्रश्न, स्वतःच्या मनातल्या गोष्टी मांडू शकतात, हे किती रेअर झालंय. कारण आताच्या विश्वात जे आपण राहतो तिथे त्यांचा गैरफायदा घेणारेच जास्त असू शकतात, त्यांच्या विचारांचा म्हणा किंवा भावनांचा.
त्याच्यामुळे ही अशी सेफ स्पेस. सो प्लीज, मी जर काही करू शकत असले तर डू लेट मी. प्लीज, ज्यांना कोणाला काही करायचंय आर्म्स आर ओपन. आपण केलं पाहिजे. 100% केलं पाहिजे. डेफिनेटली. सो टेल मी विभावरी, आता Amazon Prime वरची तुझी सिरीज जेव्हा येईल तेव्हा येईल, बट अदर दॅन दॅट वी वॉन्ट टू सी यू सो मच. आय नो, मी टू. मी तुला सांगते काय आहे द स्ट्रगल. इट्स अबाउट चॉईसेस. असं नाहीये की माझ्याकडे खूप काम येतं आणि आय चूज, असं नाहीये. मला जे करायचं ते काम माझ्याकडे येत नाही, हे आजचं सत्य आहे. ओके. आय डू अ लॉट ऑफ ऑडिशनिंग. म्हणजे हिंदी, मी जे काही काम करते ॲज अन ॲक्ट्रेस ते कमी आहे आणि ते हिंदी स्पेसमधलं आहे जास्त. मराठीमध्ये आय हॅव नो आयडिया वाय, पण समहाऊ पीपल डोंट थिंक दॅट आय एम सुटेबल फॉर समथिंग. आय डोंट नो, म्हणजे काहीतरी असेल किंवा जी स्कीम ऑफ थिंग्स आता आहे त्याच्यात मी, किंवा आपल्याकडे मराठीमध्ये पण आता ब्रँड ह्या गोष्टीला खूप महत्व आलेलं आहे. आणि आय एम नॉट सेइंग इट इज रॉंग, म्हणजे ह्याच्यात काही व्हॅल्यू जजमेंट काहीच नाही की हे काय, असं नाहीये. फायनली तो बिझनेस आहे आणि पोस्टरवर हे नाव आणि हा चेहरा असेल तर लोक थिएटरमध्ये येण्याची शक्यता तरी आहे. वी नो व्हॉट द रियालिटी राईट नाऊ इज. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक, आणि तो चॉईस त्यांचा वाईट, कलात्मक दृष्ट्या वाईट असतो असं अजिबातच नाहीये, पण somebody who has a brand, has a name, gets a priority, which I completely, कारण मी निर्माती पण आहे. त्यामुळे मला, मी तुला गंमत सांगते, स्पेअरिंग द डिटेल्स, मला कायम सगळे असं म्हणतात की तू लेखिका असतं, तू लिही ना, असं मी खूप वर्ष ऐकते. तर मी एक लिहिली वेब शोची गोष्ट, नरेट केली एका प्लॅटफॉर्मला, गोष्ट खूप आवडली. मग ऍक्टर्स कोण आहेत वगैरे, तर मी म्हंटल मला करायचा आहे हा रोल. तर ते म्हणले तू पिच पण करू नकोस तुझं नाव, कारण नाही होणार हा शो. सो पॉइंट ब्लँक. आणि आय सेड ओके, बट दॅट्स अ रियालिटी अँड यू कॅनॉट शाय अवे फ्रॉम दॅट. आणि इट्स बेटर टू ऍक्सेप्ट दॅट, विच आय हॅव. पण म्हणून मला येईल ते काम करण्यात पण मला रस नाहीये, कारण मी टेलिव्हिजन पण कधी केलं नाही. नॉट दॅट आय डोंट लाईक द मीडियम, ऑफकोर्स आय लाईक इट, कारण मी काम करते टेलिव्हिजनसाठी बिहाइंड द स्क्रीन. पण टेलिव्हिजन ॲज अन ऍक्टर करण्यासाठी जे तुम्हाला एक मानसिक, शारीरिक टेनॅसिटी लागते, ती माझ्या नाहीये. म्हणजे मी 25 दिवस मुंबईत राहून शूट नाही करू शकत. इतकी वर्ष माझी मुलगी लहान होती अँड आय वॉन्टेड टू बी विथ हर, म्हणून मी केलं नाही. आणि आत्ताही मला असं खूप करावं असं वाटेल असं काही माझ्यासमोर आलेलं नाही, त्यामुळे मी नाही करत ते. मी हिंदीमध्ये मी ऑडिशन करते, पण तू हिंदीत करतेस तेव्हा यू आर सडनली इन कॉम्पिटिशन विथ 10 नॅशनल लेवलच्या चांगल्या ऍक्ट्रेसेस बरोबर यू आर इन कॉम्पिटिशन. प्लस किती नाही म्हणलं तरी तुमचा सोशल मीडिया फॉलोईंग काय आहे हे तिथेही इट मॅटर्स. फॉर्च्युनेटली यंगर ऍक्टर्सना फॉर्म भरताना त्याच्यात लिहावं लागतं अपॅरेंटली की तुमचं सोशल मीडिया फॉलोईंग किती आहे. हा प्रश्न मला आजपर्यंत कोणी विचारलेला नाहीये, पण मला विचारत नसतील, पण माझं इन्स्टा हँडल बघतच असतील नाही यायला फॉलोईंग पर्सन. त्यामुळे त्याच्यामध्ये या सगळ्या जंगलातनं तुला हवं ते काम मिळणं, ते मिळालेल्या लोकांपर्यंत पोहोचणं. मी टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब नावाचा एक खूप चांगला सिनेमा अनेक वर्षांपूर्वी केला होता, विच आय थिंक इट्स वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग रोल्स आय हॅव गॉट. आणि खूप कष्टानी आणि खूप पॅशनेटली अख्ख्या टीमनी तो, आदित्य कृपलानी त्याचा प्रोड्युसर, रायटर, डिरेक्टर, आदित्य आणि श्वेता, खूप आम्ही तो प्रेमाने केलेला चांगला सिनेमा होता. तो नेटफ्लिक्सवर होता अनेक वर्ष, पण तो म्हणावा तसा पोचला नाही लोकांपर्यंत. त्यामुळे इतके फॅक्टर्स असतात ना की तुला हवं ते काम तुला मिळणं, ते प्रत्यक्ष पडद्यावर किंवा टीव्हीवर येणं, ते आलेलं पोचणं, आणि त्यातनं तुला पुढचं काम जनरेट होणं, ही इतकी अवघड प्रोसेस आहे की तुला रिलेंटलेसली तो प्रयत्न करत राहण्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करता येत नाही. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी, आपल्याला प्रत्येकाला वाटते ना की आता हे 2-3 सिनेमे चांगले आले तर आता म्हणजे मी नंदिता दासच झाले पुढची, असं मलाही वाटलं होतं. पण थिंग्स डोंट ऑलवेज टर्न आउट द वे यू एनविजन किंवा यू ड्रीम. मला याच्यामध्ये ओव्हर द इयर्स मी थोडी काय शिकले आहे या जर्नीत, दॅट आय नीड टू बी व्हेरी पीसफुल अँड काम. कारण मधल्या एका काळामध्ये मी येईल तो रोल करत, म्हणजे येईल तो रोल म्हणजे काय, हिंदीमध्ये किती, त्याच्यामध्ये किती मीठ आहे का, त्याच्यात काही करण्यासारखं आहे का, मिळतंय तर करा. कारण
परत तुम्हाला असंही सेल करतात की नवाज भी छोटे छोटे रोल्स करतात हा मॅडम. ये बहुत, एकाने मला सांगितलं बहुत इम्पॉर्टंट पिवटल कैरेक्टर है, 1 दिन का शूट है. मैं ऐसे कैसे हो सकता है? हे झूठ आहे. तर ओव्हर सेलिंग पण करतात. हे सगळं इट्स पार्ट ऑफ द होल गेम. त्यामुळे ह्या सगळ्यातनं तुला जे काम करायचं आहे किंवा लोकांना तुला जे जसं पाहायचं आहे, इन द सेन्स पीपल ऑल्सो हॅव अ सर्टन एक्सपेक्टेशन की चांगलं काम करावं, ते तुला मिळणं आणि तुझ्या हातनं होणं, ह्याला इट्स अ चान्स अँड इट्स अ लॉट ऑफ रिलेंटलेस हार्ड वर्क, विच आय एम डुईंग. आणि आय थिंक इट्स अ मॅटर ऑफ टाइम. आणि इफ दॅट थिंग्स फॉल इन प्लेस, काहीतरी चांगलं मिळेल, होईल. Great. So now we come to the last segment. Okay. Which is Sana Vivi. ओके. सो यू रिमेंबर आपण लहान होतो तेव्हा पोस्ट साष्टांग नमस्कार विनंती विशेष. सो आता जर तुला एक पोस्ट कार्ड दिलं आणि तुला असं म्हटलं की तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला लिही, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? वाव, व्हॉट अ ग्रेट क्वेश्चन. माझी आजी होती, माझ्या वडिलांची आई. आय नेव्हर सॉ हर, पण शी वॉज अ व्हेरी इन्स्पायरिंग वुमन. ती मराठीतली वन ऑफ द फर्स्ट प्ले राईट्स. मुक्ताबाई दीक्षित तिचं नाव. माझे वडील म्हणजे माझे आजोबा म्हणजे विठ्ठलराव दीक्षित, ज्यांनी पुण्यातलं इंटरनॅशनल बुक सर्व्हिस नावाचं दुकान सुरू केलं. तर मी आय वॉज बॉर्न इन 79 अँड शी पास्ड अवे इन 77. सो असं हिट मिस झालं आमचं थोडं. पण मी जन्माला आल्यापासून मी कायम हे असं ऐकलंय की आजी म्हणजे आऊ म्हणायचो आम्ही तिला, आऊ आली आहे परत, आऊ आली आहे परत. आणि खूप मी माझ्या आईकडनं, माझ्या आजूबाजूच्या लोकांकडनं मी माझ्या आजीविषयी खूप ऐकलं, ऐकत मोठी झाले. आणि ती उत्कृष्ट लेखिका होती आणि शी वॉज अ व्हेरी डिफरंट वुमन. म्हणजे ती बालविवाह तिचा झाला, तिच्या वडिलांनी तिचं असंच काहीतरी 8व्या-9व्या वर्षी लग्न लावून दिलं आणि बालविधवा झाली ती 12-13व्या वर्षी. आणि ती माहेरी परत आली आणि तिच्या सख्ख्या भावानी तिला शिकवायचं ठरवलं. वाव. आणि तिला शिकवलं. मग ती शिकली, ती BA झाली, MA झाली, ती MPhil झाली. ती शिकवायची फिलॉसॉफी ची ती MPhil होती आणि प्रचंड उत्कृष्ट वाचक, लेखक आणि अहेड ऑफ हर टाइम्स अशी ती बाई होती. हे मी सगळं ऐकलं. आय हॅव नेव्हर मेट हर सॅडली. म्हणजे असे किस्से आम्हाला सांगतात की ती त्या काळात असं होती की ती सकाळी उशिरा उठायची. वाव, मला हेच खूप आवडलं सिरियसली. आणि तिची आंघोळ बिंघोळ झाली की ती चहा घेऊन लिहायला बसायची सकाळी. आमच्या घरी त्या काळात शी हॅड अ कुक. आणि ती कुक नाही आली तर माझे आजोबा स्वयंपाक करायचे. म्हणजे मला स्वयंपाक करायला आवडत नाही असा मुद्दा नाहीये, पण मला असं वाटतं की 1900 सालचा तिचा जन्म होता. म्हणजे ही गोष्ट मी सांगते ती 1935-40, कारण शी रिमॅरिड माय ग्रँडफादर वेन शी वॉज 40 years old. शी वॉज 40 अँड ही वॉज 38. म्हणजे अनदर बॅरियर, सेकंड. म्हणजे सो डिफरंट. आणि त्या काळात त्या समाजात त्या कन्व्हिक्शननी ती जगली. तिने जुगार नावाचं नाटक, तिचं अत्यंत प्रसिद्ध नाटक, आणि ते केशवराव दात्यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आणि इट वॉज लाईक अ बिग थिंग. आणि ती तिच्या टर्म्सवर त्या काळात जगली. तिने स्त्री असण्याचं एक वेगळं बर्डन नाही घेतलं की आता मी स्त्री आहे, मी आई आहे, मी पत्नी आहे, तर मी हे केलंच पाहिजे, मी ते केलंच पाहिजे, असं ती कधीच. तिचं उत्कृष्ट विनोदी लिहायची ती. तिचं हे तो प्रचितीचे बोलणे नावाचं पुस्तक आहे. अमेझिंग ह्युमर. म्हणजे या सगळ्या गोष्टी इतक्या अहेड ऑफ हर टाइम्स होत्या. आणि अनेकदा मला माझी आई पूर्वी म्हणायची की तिचे खूप ट्रेट्स तुझ्यामध्ये दिसतात तुला. तर मला खूप गंमत वाटते की समबडी हू इज ऍक्च्युअली जेनेटिकली सो क्लोज टू यू, यू हॅव नेव्हर मेट हर अँड शी इज सो फार अवे. तर मला आय हॅव ऑलवेज फेल्ट दिस नीड टू समहाऊ हॅव अ कनेक्शन ऑफ सम काइंड. मी एक कथा पण, माझा मागच्या वर्षी एक कथासंग्रह प्रकाशित झाला, त्यात मी एक कथा लिहिली होती विच सॉर्ट ऑफ स्पोक अबाउट दिस रिलेशन ऑफ दिस ग्रँड डॉटर अँड हर डेड ग्रँडमदर. तर मला तिच्याशी त्या पत्रातनं की तू हाऊ डिड यू फाइंड युअर प्लेस ॲज अ वुमन इन दॅट टाइम इन दिस सोसायटी, ॲज अ वुमन, ॲज अ रायटर,
ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन, Yeah. ॲज अन अकॅडमिशियन, तू कसं स्वतःला, हाऊ डिड यू होल्ड युअर सेल्फ टुगेदर, हाऊ डिड यू डू Wow. दॅट, हे मला खूप, आय वुड हॅव लव्ह टू हिअर इट फ्रॉम हर. त्यामुळे आय थिंक मला हा प्रश्नच खूप आवडला. आय हॅड नेव्हर थॉट ऑफ दिस, पण आय थिंक दॅट्स व्हॉट कम्स टू माय माइंड इमिजिएटली. वाव वाव. मी आता म्हणजे आय एम मोर क्युरियस अबाउट युअर ग्रँडमदर. मी टू. वी शुड टॉक अबाउट आय नो, क्वाईट अमेझिंग. म्हणजे ऍक्च्युली मला असं वाटतं की जे तू ऐकलंयस आतापर्यंत त्यांच्याबद्दलचं, ते तू लिहून काढ, कारण हो. हे हरवायला आय नो, नको कुठे. आय नो. आणि माझ्या आजूबाजूच्या म्हणजे माझ्या आत्या, त्या सगळ्यांच्या खूप स्ट्रॉंग मेमरीज आहेत आणि त्या मला एक एक गोष्ट आई खूप सांगायची. म्हणजे मी ना बोलताना खूप म्हणी वापरते, तर माझ्या आजीची सवय होती ती खूप वापरायची म्हणी. तर हे अर्थात आई पण वापरायची, का आम्ही सगळे मराठी हो. भाषा सगळ्यांची चांगली. आणि पण आई मला म्हणायची की खूप हे तुझं आईंसारखं आहे, खूप आहे आईंचं. आणि मग मला गंमत अशी वाटते की मी एम्युलेशन करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मला ती कधी भेटलीच नाही. पण मग काय ते जेनेटिक, तो हे तुमचा धागा असतो. आता शी वॉज अ प्ले राईट, आय एम अ प्ले राईट. तर ते काहीतरी असतं, तर ते काय आहे, तर ते मला असं वाटतं की अरे इट वुड बी नाईस टू हिअर थिंग्स आउट फ्रॉम हर. I think you should document this. I know, yeah. Very, very interesting. I'm a little lazy with that, but ओके, ग्रेट. सो विभावरी, तुझ्या एवढ्या सगळ्या व्यस्ततेतून तू वेळ काढलास आणि आमच्याशी गप्पा मारलास, आणि आय लव्ह द वे यू लाफ यार. म्हणजे कारण मी तुला नेहमी अशा सिरियस रोल्स मध्ये पाहिलं. आय वॉन्ट टू डू अ कॉमेडी. असा हसताना मी आय थिंक इन पर्सनच डायरेक्टली पाहिलं. सो तुझं हास्य खूप छान आहे. थँक्यू. सो कीप लाफिंग, कीप स्माइलिंग. आणि तू जे इतकं मोटिवेशननी काम करतेस, तसंच करत राहा. त्याची खूप गरज आहे. आमच्यासारख्या पालकांना खूप गरज आहे. डेफिनेटली. आणि थँक्स टू यू, कारण देर इज ऑलवेज अ पॅटर्न बिकॉज ऑफ क्वेश्चन्स आणि अ सर्टन वे ऑफ गोइंग अबाउट इट. पण दिस वॉज व्हेरी डिफरंट, व्हेरी रिफ्रेशिंग. आणि खरंच आपण गप्पा मारतो आणि त्या जस्ट सिटिंग विथ कॅमेराज. द आयडिया इज दॅट. बट इट हॅज वर्कड व्हेरी वेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच विभावरी. थँक्यू.